जर जबरदस्त बॉलिंग अटॅक आहे तर नक्कीच कमी धावा रोखू शकतात. अक्षयजी, अंडरआर्म क्रिकेटमध्ये फारसा फरक नाही पडत. ज्यावेळेस वजन ऑलरेडी कमी आहे बॉलचं, सकाळपासून ती मेहनत फलंदाजांना घ्यावी लागते. अनिकेतने लीलया ते षटकार खेचलेले आहेत. आजच्या दिवसभरामध्ये सर्वात जास्त षटकार त्यांच्याच वतीनं प्रेक्षकांना पाहायला मिळाले. पण पाहूया या महत्वाच्या सामन्यामध्ये रोहिंश 11 गावदेवी वाकीपाडा संघाकडून सुरुवात कशी होते. मस्ते साहेबांकडून गणेश धाडवे साहेब, गणेश गावडे साहेब, राईट, गणेश गावडे साहेब मस्ते साहेबांकडून 500 रुपयाचं बक्षीस त्यांच्यासाठी आलेलं आहे. आपण कलेक्ट करायचं आहे. मस्ते साहेबांच्या वतीने गणेश सरांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज. जे षटकार मागच्या सामन्यामध्ये गणेश सरांनी खेचला होता, आपला खेळ सादर केला होता. आपण 500 रुपये कलेक्ट करायचे. पहिला चेंडू डिलिव्हर्ड करण्यासाठी विशाल, स्ट्रायकर सेंडला आहेत फलंदाज विनीत. पहिला बॉल आजच्या वेळापत्रकातल्या महत्वाच्या सामन्याचा. बॉलला फक्त ढकललेलं आहे, फ्लिक करताना खेळलेलं आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव मिळते. स्कोर कार्ड सुरू झालेला आहे रोहिंश 11 गावदेवी वाकीपाडाचा. एक बॉल एक धाव. विनीत चांगल्या फॉर्म मध्ये आहे, लेफ्ट हँडेड बॅटर, आणि आतापर्यंत चांगली खेळी त्याने केली या स्पर्धेमध्ये. एक रन. हो, पहिला बॉल तर व्हाईट बॉलचा सिग्नल आहे. थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड लाईन क्रॉस करते, त्या कारणास्तव व्हाईट बॉल. 2 धावा 1 बॉल. मागच्या 2 सामन्यांमध्ये लगातार सर्वात मोठा धावफलक आजच्या दिवसातला रोहिंश 11 गावदेवी वाकीपाडा संघाचा राहिलेला आहे. आणि पुन्हा एकदा पहिल्यांदा प्रथम फलंदाजी करण्याचा मौका मिळालाय. ऑन साईडला बॉलला टर्न केले, क्षेत्ररक्षण होते, डीप मिड विकेटला प्रोटेक्शन होतं, पण 30 सर्कलच्या आतमध्येच 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. मिड ऑन मिड विकेट 2 धावा वसूल केलेले आहेत. 200 होते. वाढ धावसंख्या पोहोचते 4 धावा 2 बॉल. लीग फॉर्मॅट मध्ये सुरुवातीला जिंकणारे संघ नंतर खालताना देखील पाहिलं. इथे अप्रतिम फ्लिकचा फटका, पिकअप शॉट, 2 धावा येतील आणि 2 धावेने धावफलक पुढे येईल. टीमची धाव संख्या आहे 6 धावा. 3 बॉल 6 धावा. चांगली स्ट्रॅटेजी बॅटरची. विनीतचा प्लॅन ऑफ ऍक्शन ठरलेला आहे. जसं मागच्या सामन्यात त्याने 6 चेंडू 6 डबल्स त्याच झोनमध्ये कव्हर केले होते. त्याचमुळे त्याचा प्लॅन ऑफ ऍक्शन ओके आहे की त्याला डॉट बॉल नाही खेळायचे, त्याला प्रत्येक बॉलवर धावा मिळवायचे आहेत. आणि त्याचमुळे जेव्हा स्ट्रेट बेटेड किंवा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा मौका त्याला मिळतो, तो बऱ्यापैकी त्या संधीचा फायदा उचलताना पाहायला मिळालाय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल कट केलाय. क्षेत्ररक्षक होता कव्हरचा, बॉलचा पाठलाग करतोय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा कॉल दिला जातोय आणि आरामात त्या 3 धावा दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केलेल्या आहेत. 3 धावांची होते वाढ, धावसंख्या 9. जबरदस्त बॅटिंग. सिच्युएशन नुसार बॅटिंग केली जाते. ऑफ स्टंप वर बॉल येतो तर लगेच पॉइंटच्या वरून, आणि लेग स्टंप वर आला तर डिक्लेअर झोनच्या दिशेने. 4 बॉल 9 धावा. सुरुवात चांगली आहे, सुरुवात अप्रतिम आहे. धावा येत आहेत. महेश पहिला बॉल फेस करेल या मॅच मध्ये. 5वा चेंडू विशालचा. 4 बॉल 9 धावा. स्ट्रेट फटका खेळलाय मिड ऑफच्या वरून. अप्रतिम फटका आहे. 2 धावा कंप्लीट. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट. फेकी येईपर्यंत काय घडतंय? 4थ्या धावेचा प्रयत्न आणि या 4 धावा पूर्ण. अंडर मध्ये जे रूल्स आहेत, धावून आणि पळून कसंही 4च धावा जातील. 4 धावा. भावे विकी, ही 5वी धाव असेल की 4 मॅक्सिमम? 4 मॅक्सिमम 4 आहेत. चला, मॅक्सिमम 4 अंपायर, तर 4 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या पोहोचते आता 13 वर. चांगली स्टार्ट या 2 फलंदाजांनी नेहमीप्रमाणे या सामन्यात सुद्धा रोहिंश 11 गावदेवी वाकीपाडा संघाला दिलेली आहे. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. शेवटचा बॉल बाकी या पहिल्या षटकातला. जागा बनवून स्टोकला खेळायचं होतं. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये येतोय पहिला डॉट बॉल या षटकातला. तर पहिल्या षटका समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना रोहिंश 11 गावदेवी वाकीपाडा संघाची धावसंख्या झालेली आहे 13 धावा, एकही विकेट न गमावता. चला, अशोक लामटे साहेब आपण पुढे यायचे. आपला सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. मी स्पर्धेचे मुख्य आयोजक भावेशजी पुणेकर यांना निवेदन करतो की आपण हा सन्मान करायचा. अशोकजी लामटे साहेब, त्यानंतर शेखरजी पवार आपण यायचंय. शेखर पवार साहेब आपण यायचंय. आपला सन्मान भावेश पुणेकर मुख्य आयोजक या स्पर्धेचे, यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. शेखर पवार यांचा खेळ या अगोदर पण फलंदाजी करताना आणि गोलंदाजी करताना पाहिलेला आहे. भावेशजी पुणेकर यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत बापाणे नायगाव पूर्व पोलीस स्टेशन मध्ये हे सर्व अधिकारी कार्यरत आहेत आणि थोडासा वेळ त्यांना मिळालाय. त्या वेळेचा सदुपयोग करताना त्यांनी क्रिकेटचा खेळ खेळला. मनपूर्वक स्वागत
शेखरजी पवार, त्यानंतर रामजी खाडे साहेब. रामजी खाडे साहेब आपण यायचंय. आपला देखील सन्मान मुख्य मंचावर भावेजी पुणेकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. रामजी खाडेकर याचा सन्मान भावेजी पुणेकर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. पोलीस आणि प्रशिक्षण, ज्यामध्ये प्रशिक्षणामध्ये क्रिकेट खेळले, फिटनेस राखलेला आहे. आणि एक माहिती आमच्यापर्यंत भावेश पुणेकर देत आहेत. नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. क्रिकेटच्या खेळामध्ये अप्रतिम कामगिरी राहिलेली आहे, ती म्हणजेच आदरणीय रामजी खाडे साहेबांची. धन्यवाद आपल्या या महत्वपूर्ण सहभागाबद्दल या स्पर्धेच्या. त्यानंतर आदरणीय सचिनजी खताळ. आदरणीय सचिनजी खताळ साहेब आपण पुढे यायचे प्लीज. आदरणीय सचिनजी खताळ साहेब आपण या. आपल्या देखील सन्मान भावेजी पुणेकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल मुख्य मंचावर. आपण सुद्धा या स्पर्धेची शोभा वाढवलीत, या स्पर्धेचं हित जाणलं, स्पर्धा खेळली. आपलं मनपूर्वक स्वागत आणि आभार. त्यानंतर साहेब आपण या. आदरणीय अमरजी पवार साहेब आपण यायचा. आपला सन्मान मुख्य मंचावर भावेशजी पुणेकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आदरणीय अमरजी पवार यांनी सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलं. अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट हे फक्त डायव्हर्जन आहे. आपण क्रिकेट खेळतोय ही भावना खूप महत्वाची. त्यानंतर आदरणीय अशोक पाटील साहेब. अशोक पाटील साहेब या. आदरणीय अशोक पाटील साहेब आपला सन्मान मुख्य मंचावर भावेशजी पुणेकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. मनपूर्वक स्वागत आणि आभार. स्कोर झालेला आहे तो म्हणजेच 18 धावा आणि या 2 धावा ऍड होतील. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 20 झाली. 20 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 1.5 केला जाईल. पुन्हा एकदा अपडेट्स घेऊया चालू असलेल्या सामन्याचे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 22 धावा. एकही विकेट न गमावता 22 धावा टीम रुईश विलेवन गावदेवी बाकीपडा. आदरणीय अशोकजी लामटे साहेब या ठिकाणी पोहोचलेले आहेत, कारण सर्वांचे संबंध त्यांचे चांगले आहेत आणि नागरिकांसोबत संबंध चांगले ठेवत असताना त्यांना ते सल्ले देखील दिले जातात की कायदा आणि सुव्यवस्थापन आपल्या परिसराचं कसं राखायचं. आणि म्हणूनच अशोक लामटे साहेबांचं नाके नेहमीच काम चांगलं राहिलेलं आहे, संबंध चांगले राहिलेले आहेत. त्याचमुळे नागरिकांच्या मनात सुद्धा ते चांगले संबंध टिकवून ठेवलेले आहेत पोलीस प्रशासनाने. आदरणीय गणेशजी गावंडे. गणेशजी गावंडे साहेब आपण या, ज्यांनी 1 षटकार मागच्या सामन्यात खेचला होता आणि मालामाल झालेत. आदरणीय गणेश गावंडे साहेब आपला सन्मान करताना मला आनंद होतोय आणि सन्मान करतील, स्वागत करतील भावेशजी पुणेकर. पण संदीप गावंड सर खेळलेले आहेत ती खंत आम्हाला आहे. ते सुद्धा पोलीस पाटील आहेत, ते देखील चांगले क्रिकेट खेळतात. ते खेळायला हवे होते. युटिलिटी क्रिकेटर आहेत संदीप गावंड सर. चला अपडेट्स घेऊया या सामन्याचे, जो महत्वाचा आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 22. अजून 4 षटकांचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहे ते म्हणजेच आकाश. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहे ते म्हणजेच महेश पाटील. आकाश आलाय बॉलिंग मार्क वरती. महेश पाटील करता 22 धावा आतापर्यंत. जबरदस्त बॅटिंग होते. पुढे जाऊन खेळलाय, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, मिड ऑनच्या दिशेने चेंडू निघून जाते. 1 धाव कंप्लीट आणि एकाच धाव संख्येवरती समाधान. 23 धावा. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय जो होता ना तो आतापर्यंत बाजूने गेलाय, तो गावदेवी वाकीपाडा संघाच्या बाजूने. धावा येत आहेत या 13 बॉल मध्ये 23 धावा. महेशला फुलटॉस शोधायचा होता, त्यामुळे त्यांनी पदलालित्य वापरलं, पण व्यवस्थित तो स्ट्रोक ऍडजस्ट करू शकले नाही. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकरला विनीत पाटील पोहोचते. धावसंख्या 23 झाले. तिसऱ्या षटकासाठी आकाश. बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून राऊंड विकेट. ऑन साइडला बॉलला पुन्हा एकदा टर्न केले. त्यांच्या आवडीच्या झोन मध्ये खेळले. आवडीच्या पेपरसाठी आपण नेहमीच तयार असतो आणि तीच आवड पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. विनीत पाटीलची डबलचा स्ट्रोक. धावसंख्या 25. काय जबरदस्त बॅटिंग होते. विनीत आज वेगळ्या रूप मध्ये, वेगळ्या लय मध्ये एक अप्रतिम बॅटिंग तो करतोय. 25 धावा 2 बॉल. ओ हा बॉल पाहिला तर सोडून दिला. शेवटपर्यंत पाहिला तर वेट केला या बॉलला आणि वाईट बॉलचा सिग्नल. 26 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पुढचा बॉल
ओव्हर द विकेट ऍक्च्युली टॉप एज मिड ऑफला क्षेत्ररक्षक थोडीशी वाईडिश होते. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावांचा कॉल पूर्ण झाला. डेंजर एंडला विनीत आहेत, पण आता ते बाद होऊन परतीचा प्रवास करतील. कॉल घेताना थोडीशी घाई झाली. 2 धावाच मिळतील. पहिला धक्का बसतोय टीम रोयन्स 11 गावदेवी वाकीपाडा. विनीतचा खेळ संपला. हे प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश विनीत आउट होते. जबरदस्त बॅटिंग केली विनीतने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. टीमची धाव संख्या आहे 28. पहिला हा बॉल तर विकेट गेलाय स्टंपिंगच्या माध्यमातून. आता महेश सुद्धा बॅक टू द पॅव्हिलियन. म्हणजे विनीत गेला रनआउटच्या माध्यमातून आणि स्टंपिंगच्या माध्यमातून महेश बॅक टू बॅक हे 2 विकेट जात आहेत. आणि आता चंद्रपाडा संघ स्वराज्य 11 हाडा पॅकर कमबॅक करतोय. चांगली सुरुवात देण्यासाठीच त्या 2 फलंदाजांना ओळखलं जाते. या अगोदर त्यांनी अर्धशतकी भागीदारी सुद्धा पहिल्या विकेटसाठी केली होती रोयन्स 11 गावदेवी वाकीपाडा संघासाठी. आणि आता सुद्धा चांगलाच खेळ सादर केलेला आहे. क्वार्टर सेंचुरीची पार्टनरशिप त्यांनी केली. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 28 धावा. 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि ऑप्शन तर खूप आहेत फलंदाजीचे, पण आता ज्यांनी षटकार खेचून आजचा दिवस गाजवलेला आहे तो अनिकेत आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळेल. आणि अनिकेतला साथ मिळणार आहे कुणाल मडकेची. म्हणजे 2 फ्रेश बॅटर तुम्हाला ऑन क्रीज पाहायला मिळतील. 2 सेट बॅटर मैदानाच्या बाहेर पोहोचलेत. 28 धावा, 2 फलंदाज बाद. रोयन्स 11 गावदेवी वाकीपाडा. चांगलं षटक आतापर्यंत राहिलेलं आहे गोलंदाज आकाश. 4 बॉल 28. अनिकेत बोमटे मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्ट्राईकला आल्या फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. बूम बूम अनिकेत बोमटे नावाचा येतोय षटकार. हे नवतरुणांच्या मध्ये दादाचा सहभाग. नवतरुणांच्या मध्ये दादाचा सहभाग. ज्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाघ. याचसाठी केला होता मी अट्टहास. का मी आहे माझ्या संघासाठी खास. तोच खेळ आता अनिकेतच्या वतीने पाहायला मिळालाय. जणू काही त्यांनी बॅट चार्जिंगला ठेवली होती. बॅट 100% चार्ज झाली. पहिल्याच बॉलवर त्यांना सुदैवाने फुलटॉस मिळाला. फुलटॉसवर ते बॉस बनले आणि षटकार त्यांच्या वतीने संघाला मिळालेला आहे. 7 धावांची वाढ होते. रोयन्स 11 गावदेवी वाकीपाडा पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये. पुढचा बॉल आकाश ओव्हर द विकेट. संयम आहे फलंदाज अनिकेत कडे, कारण यानंतर आणखीन 3 षटकांचा खेळ बाकी आहे. त्यामुळे अजूनही घाई करण्याची इच्छा नाहीये. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 35 वर. 35 धावा, 3 षटकांचा खेळ संपला. रोयन्स 11 गावदेवी वाकीपाडा. पुढच्या वर्षी नेमकं काय 10वं पर्व आपण पाहणार आहोत. पुढच्या वर्षी म्हणजे 2026 ला डिसेंबर महिन्यामध्ये. तर नवीन कॉन्सेप्ट काय असेल. भावेश पुणेकर आणि विक्रांत ठक्कर आणि ऍडव्हेंचर बॉईज द ग्रेट मराठा परिवार सर्व जण चर्चा करू लागलेले आहेत. आणि नक्की संडेच्या दिवशी रविवारच्या दिवशी तुम्हाला कळेल की 10व्या पर्वात नेमकं नवीन काय पाहायला मिळेल. आणि नवीन काहीतरी स्पेशल असेल, खास असेल, सस्पेन्स असेल. कमिंग सून संडेला आपण पाहणार आहोत. 35 रन 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर विशालला बोलवले पुन्हा एकदा आपल्या सेकंड स्पेल मध्ये. पहिलं षटक 13 धावा दिल्या होत्या विशालने. 35 धावा अनिकेत बोमटे आहे. तर षटकार चौकारांची आतिषबाजी धावा येताना दिसल्या. अनिकेतचा विकेट फार महत्वाचा आहे चंद्रपाडा संघाकरता. पाहूया इथे पुन्हा एकदा ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती मिडावच्या दिशेने. 1 धाव आरामात कंप्लीट. एका धावेने धाव पळत 36 धावा. विशाल आलाय बॉलिंग मार्क वरती. बघूया आता इंटरेस्टिंग कुणाल मडके वर्सेस विशाल. हा बॅटल इंटरेस्टिंग असेल. कुणाल आज तितका चमकदार खेळताना नाही पाहायला मिळाला, कारण एका बाजूला विनीत, महेश आणि अनिकेत या तिघांनी जबरदस्त खेळ रोयन्स 11 गावदेवी वाकीपाडा संघासाठी खेळलेला आहे. पुढे सरकले. लेग स्टंपच्या बाहेरच्या पिचिंग असलेल्या बॉलला खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॉल
आतून वळालेला आहे विकेट किपरच्या दिशेनं येतोय डॉट बॉल. बॉल खेळण्याचा इरादा केला म्हणूनच 2 पायांच्या मधून बॉल गेला आणि आता वाईट बॉल येण्याची दाट शक्यता होती. चांगला बॉल. 36 धावा 2 बॉल. पुन्हा एकदा यावेळी ड्राईव्ह केल्या मिड ऑनच्या दिशेने फिल्डर येतोय. 1 धाव कंप्लीट. आरामात आता रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल धावा येत आहेत आणि आतापर्यंत 3 बॉल फेकून झाल्यात चौथ्या षटकातील. टीमची धावसंख्या आहे 37 धावा. विशालला आणण्याचा मूव चांगला राहिलाय कॅप्टनचा. आवश्यकता होती अशाच इकॉनॉमिकल षटकाची आणि अनिकेतला बाद करण्याचा पूर्णपणे आटोकाट प्रयत्न केला होता विशालने. विकेट किपर बॉल गॅदर करू नाही शकले. संधी निसटली, संधी हुकली. दरम्यान सिंगल मिळाले. 1 धाव वाढते. धावसंख्या 38 झाले. 38 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2. रॉयल 11 गावदेवी वाकीपाडा. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. तुलनात्मक विचार केला तर आतापर्यंत हे षटक विशालच्या बाजूने जाते. मागच्या 3 षटकांची भरपाई करतोय तो म्हणजेच स्वराज्य 11 हाडा पॅकर्स हा संघ. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. कवचला क्षेत्ररक्षक पोहोचतील अक्षय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा मानस पूर्ण केलेला आहे. 2ची वाढ. धावसंख्या 40. शेवटचा बॉल या चौथ्या ओव्हरचा. हो आता मात्र वाईड बॉलचा सिग्नल. वेगवान चेंडू होता आणि वाईडचा इशारा. धाव फलक 41. 41. 5 बॉल 41 धावा. अनिकेत बुमटे काय एखादा मोठा षटकार ठोकेल का? तर डेफिनेटली आणखीन एक येतोय अनिकेत बुमटेच्या बॅट मधून. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2025 मधला आणखीन एक दर्जेदार सुपर सेबी उपर षटकार. कोहिनूर हिऱ्यावानी दादाचा स्वभाव. आज समाज कार्यात दादाचं हायलय नाव. त्याच्या Thank you. नावात आहे म्हणून अगोदर चर्चा केली होती मनीष सर की लीग फॉर्मॅट मध्ये कधी कधी ती तफावत पाहतो आपण की जो संघ सर्व मॅच जिंकतो ना तो शेवटला कुठेतरी बॅकफुटला जाताना दिसले. मागील वर्षी स्थिती आपण पाहिले आणि यंदा तशी स्थिती दिसेल का? आतापर्यंत जर पाहिलं ना 4 ओव्हर मध्ये बोलबाला आहे. रुंच 11 गावदेवी वाकीपाडा संघ 47 धावा. प्रत्येक गोलंदाजाचा बरोबर समाचार घेतलाय. 4 ओव्हर मध्ये 47 धावा. जबरदस्त बॅटिंग. अनिकेत बुमटेने इम्पॅक्ट टाकलाय. प्रत्येक मॅच मध्ये एक तरी षटकार त्याने ठोकलाय आणि या खेळपट्टीवरती कमी षटकार लागत असताना अनिकेत बुमटे नावाचं वादळ चहू बाजूने 4ही दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणूनच अनिकेत बुमटे खास आहे या संघाकरता. थांबण्याचं नावच घेत नाही तो. आणि जसा मैदानाच्या आतमध्ये येतोय धावा मॅन्युफॅक्चर होत आहेत संघासाठी. ते एक महत्वाची बाब आहे. जरी फलंदाज बाद होत आहेत, दडपण कधी कधी वाढतं अशा वेळेला, पण दडपण काय असतं ते मला माहित नाही. तेच अनिकेतच्या वतीनं सातत्यानं प्रत्येक सामन्यात पाहायला मिळालंय. बॉलिंग ट्रॅकवर येतात सोहम. स्ट्रायकर साईडला आहे तर कुणाल मडके. 4 षटकाचा खेळ संपलाय. ऑफ ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला अक्षय तैनात होते. जास्त काही हालचाल करण्याची गरज नाही लागली. कुणालचा खेळ संपला. धक्का 3रा. रुईश 11 गावदेवी वाकीपाडा. कुणाल मडके फ्लॉप शो ठरलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जर आपली बॅट लागत नाही तर अनिकेत बुमटेला जरी स्ट्राईकवर आणलं असताना तरी धावा येतात, परंतु कुणाल मध्ये ती क्षमता होती धावा करण्याची. आज फ्लॉप शो ठरलाय. रवी ढवळे मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणखीन एक अप्रतिम खेळाडू. या प्रत्येक बॉलरनी पहिला बॉल टाकलाय ना तो सिंगल रन आणि या 5व्या षटकातला पहिला बॉल विकेट. पहिला बॉल जर पाहिलं तर स्वराज्य स्पोर्ट चंद्रपाडा हाडा पॅकर संघाच्या बाजूने गेलाय. बाकी इतर चेंडू जे आहेत ना ते आपण पाहिले रुंच 11 गावदेवी वाकीपाडा संघाच्या बाजूने. रवी पाहूया कशा प्रकारचे बॅटिंग करते. सोहम ज्याने दुसरं षटक टाकलं होतं आणि आतापर्यंत तो सफल राहिलाय. पुन्हा एकदा यावेळी टॅप केला, चेडूला दिशा दिली आणि 1 धाव कंप्लीट. एका धावेने धाव पळक पुढे येईल. 48. सोहम मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. बेस्ट बॉलर. जबरदस्त बॉलिंग केली होती. 2 विकेट त्याने घेतले होते आणि अनिकेत बुमटे वर्सेस हा बॅटल मजा येईल पाहण्याकरता.
अनिकेत वर्सेस सोहम असा कॉन्टेस्ट आपण पाहणार आहोत. धावसंख्या 48 झाले. 48 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3. रुईन्स 11. यावेळेस बॅट अँड पॅड मधला बॉल एलिव्हेशन मिळाले. स्ट्रेट हिट आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. थ्रो बॉलिंग एंडला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि अशा पद्धतीनं सांघिक अर्धशतक पूर्ण होते. रुईन्स 11 गावदेवी वाकीपाडा संघाचा 50 धावा. 3 फलंदाज बाद. जबरदस्त बॅटिंग. 50 धावा झाल्यात. महत्वाचा मॅच, क्वार्टर फायनलचा मॅच आणि या मॅच मध्ये या धावा पाहिजेत. आता इथे विकेट जाईल का? यस, डेफिनेटली. धरमने हा कॅच घेतलाय आणि इथून कमबॅक करावा लागेल. टीम हाडापॅकर स्वराज्य स्पोर्ट चंद्रपाडा संघाला विकेट जातोय. अनिकेत बोमटेचा विकेट डाऊन. नायगाव शहरात पालघर जिल्ह्यात चर्चा नावाची आहे खरोखर. नक्कीच सचिन सुभाष राणे आले आणि त्यांचं स्वागत विकेटने केले. म्हणजेच आता सचिन सुभाष राणे थोडस अनलकी ठरले वाकीपाडा संघाकरता, हेच म्हणावं लागेल. आणि लकी कोणत्या संघाला ठरतील तर जो संघ जिंकेल त्या संघासाठी. नवीन बॅटर येत आहेत गावदेवीचे कॅप्टन रुपेश मोरे येत आहेत. रुपेश मोरे स्ट्रायकर्स एंडला थांबतील. अनिकेत एक सर्वात मोठी विकेट रुईन्स 11 गावदेवी वाकीपाडा संघाची आणि अगदी बाउंड्री रोपच्या 1 फूट आत तो झेल टिपलेला आहे. पण कौतुकास्पद खेळ राहिलाय, नो डाऊट अबाउट इट. अनिकेतचा धावसंख्या 50 आहे. विकेटचा रकाना सोहम भरतोय. 4 चेंडूचा खेळ या षटकातला आतापर्यंत संपलेला आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओव्हर द विकेटनं रुपेशसाठी सोहम. स्कोर स्टेबल आहे, त्यात कुठलंच दुमत नाहीये. पण यावेळेस बॉल खूप जास्त बाहेर राहिलाय. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 51. आणि 3-4 तारखेला पाहायला विसरू नका श्री सिद्धिविनायक चषक याच ग्राउंड वरती. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खराब आहे पण 2 धावा पूर्ण. स्ट्रगलिंग राहिलाय फिल्डरचा आणि 2च धावसंख्येवरती समाधान. 2 या धावसंख्येने धावफलक पुढे येते 53च्या घरामध्ये. सिद्धिविनायक चषकामध्ये पहिली मागणी संदीप गावंड सरांची होती ऍज अ कॉमेंटेटर म्हणून, परंतु ते बिझी आहेत. बघूया येतील की नाही. वाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धावेने धावफलक 54. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा. बॅटच्या टोला कनेक्शन. बॉल 30 सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दरम्यान थ्रो चुकलाय आणि या 3 धावा मिळतील. किती मिळतील अंपायर? 3 धावा मिळतील. 3 धावांची मदत स्कोर कार्डला मिळते. धावसंख्या 57. 57 रन. स्कोर तर आता मूव्ह करतोय, जे खूप महत्वाचं होतं अनिकेतचा विकेट गेल्यानंतर. बॉडी लँग्वेज थोडीशी निगेटिव्ह पाहायला मिळते. आकाश चव्हाण थोडस इथे मात्र निराश आहेत. आणि 5 ओव्हरमध्ये 5 वेळा पाणी आलाय आणि कुणाल मडकेच तो पाणी घेऊन आलाय. हा एक रेकॉर्ड ब्रेक होतो या स्पर्धेमध्ये. 5 ओव्हर टीमची धावसंख्या 57. अक्षयजी, तुम्हाला वाटतं की आपण सर्व घरची कामं करतो किंवा घरी सांगितलं मम्मीने की बाबा राशन घेऊन ये, दूध घेऊन ये, आपण मार्केटमध्ये घ्यायला नाही जाणार, पण आता पाणी घेऊन जाण्यासाठी मी पहिलं पाणी घेऊन जाणार. कुणाल मडके मधल्या जातात पाणी घेऊन येतोय. आणि ते पाणी त्याच्या जोडीला एक कान मंत्र देखील दिला जातो की या प्रकारे या 6 बॉलमध्ये इतक्या धावा घे. कुणाल मडके ज्यावेळी खेळत होता त्यावेळी कुठला कान मंत्र आला नव्हता, परंतु कुणाल सस्त्यात बाद झाला होता. तर रवीला काहीतरी सांगितलंय. रवीच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे की नक्कीच त्यांनी सांगितले की 2 तरी षटकार आले ना या ओव्हरमध्ये तर जास्तीत जास्त धावा येतील. अक्षय माळकरने जबरदस्त गोलंदाजी केली तर शेवटला गोडवा निर्माण होईल. अक्षय माडकर विरुद्ध स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. धरमला बीट करून चेंडू निघून जाते लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक येतोय द ग्रेट मराठा संस्थापक चषक चौकार. हे 9 तरुणांच्या मध्ये दादाचा सहभाग. 9 तरुणांच्या मध्ये दादाचा सहभाग. मेसेज डिलिव्हर्ड असंच कुठेतरी फलंदाज आता सांगतोय. मैदानाच्या आतमधून तो चौकार येतोय. झेल होता पण क्षेत्ररक्षक थोडा दूर असल्यामुळे ते कॅल्क्युलेशन व्यवस्थित झालं नाही डिस्टन्स गाठण्याचं. सुरुवात या षटकाची चौकाराने झालेली आहे. फुल टॉस होता. आणखीन एक एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतोय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल पूर्ण सुद्धा होतोय. 2 धावांची मदत स्कोर काढला मिळते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 63. 63. 4 बॉल शिल्लक आहे या फर्स्ट इनिंगचे आणि 4 बॉल भरपूर इंटरेस्टिंग आहे. धावा 63 धावा आहे. मोठा फटका समोरच्या दिशेने. एकही षटकार त्या झोन मध्ये आलेला नाही आणि ते झोन निवडलं गेलं. धरम भोईरने हा कॅच टिपलाय. रवी डवला बॅक टू द पविलियन. आणखीन एक विकेट 63 धावसंख्येवर. हे भूषण पडवले जीव लग यार. हे म्हणत वर्तक दादा खंबीर.
खंबीर थँक्यू. हे नऊ तरुणांच्या मध्ये धन्यवाद. दादा आम्हाला अशी माहिती मिळते, स्कोरर आमचे सांगतायत की हाडा पॅकर्स स्वराज्य 11 या संघाने पहिल्या 2 सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला 50 धावा सुद्धा पूर्ण करू नाही दिल्यात. पण आता या सामन्यामध्ये रोहिंश 11 या संघाने 50 ओलांडले, 60 ओलांडण्याच्या तयारीत आहेत. 60 सुद्धा ओलांडले. धावसंख्या झाली ती म्हणजेच आता 63 रन्स ऑन बोर्ड. तीन बॉल 63 धावा. अक्षय माडकरने जबरदस्त कमबॅक करून दिलाय. तिसऱ्या बॉल वरती विकेट मिळालाय. हो, पाहिलंच नाही या बॉलला, ब्लाइंड स्ट्रोक, आणि इथे मात्र डॉट बॉल. गुड कमबॅक. असं वाटतंय की रुपेश नॉनस्ट्रायकर एंडला थांबतील आणि तेच झालंय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आलेले आहेत आणि रुपेशला थांबवावं लागते. नॉनस्ट्रायकर्स एंडला शेवटचा बॉल या पहिल्या डावातला घेऊन अक्षय, आणि यावेळेस कनेक्शन झालंय. बॉल पोचतोय लॉंग ऑफला. एका धावेला 2 धावात बदललंय. तिसरीचा प्रयत्न केला जाईल पण तिसरी धाव पूर्ण नाही होणार. 2 धावा मिळते. धावसंख्या पोचते 65 वर. जिंकण्यासाठी 66 धावांची गरज. 36 चेंडू, 66 धावा. स्वराज्य 11 हाडा पॅकेज संघाला. हा, नक्कीच जबरदस्त हे षटक राहिलं. कुठेतरी 70+ ज्या धावा येणार होत्या ना, त्या रोखल्यात. म्हणजेच पॉझिटिव्ह माइंडनी डगआउटच्या दिशेने जातील स्वराज्य 11 हाडा पॅकर चंद्रपाडाचा संघ. त्यानंतर आपण विशेष सन्मान करूया निलेशदादा म्हात्रे यांचा. या स्पर्धेकरता 7 ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आले. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक, बेस्ट बॅटर बॉलर सिरीज, या सर्व ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आले निलेशदादा म्हात्रे. ते मला वाटते आउट ऑफ नायगाव बाहेर जाणार आहेत आणि म्हणूनच त्यांचा सत्कार आपण करतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, चंद्रपाडा वाकीपाडा शाखा प्रमुख आहेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान निलेशदादा म्हात्रे ज्यांच्या वतीने या स्पर्धेकरता आल्यात. 7 ट्रॉफीज. निलेशदादा म्हात्रे म्हटलं तर नेहमीच या परिसरामध्ये होणाऱ्या स्पर्धांना नेहमीच त्यांचा चांगला पाठिंबा असतो. काही ना काही देण्याचा प्रयत्न असतो आणि स्वतः एक चांगले क्रिकेटर आहे. अनेक वेळा पहिल्या बॉलवरती षटकार मारण्याची किमिया ज्यांनी केले निलेशदादा म्हात्रे यांचा हा विशेष भव्य सन्मान केला जातोय. मायची उप देणारी शाळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते आणि एक फ्रेम दिली जाते त्यांना. ही आठवण सदैव राहील या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांचा हा विशेष सन्मान निलेशजी म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करतोय. विक्रांत टक्कर, अजित सुतार, रवी वाघमारे, भावेशजी पुणेकर यांच्या वतीने आणि ही फ्रेम दिली जाते. एकदा जोरदार टाळ्या निलेशदादा म्हात्रे यांच्याकरता. या चमकणाऱ्या ट्रॉफीज आहेत. या स्पर्धेला एक वेगळा ग्लॅमर घेऊन येतो, वेगळा लुक प्राप्त होतो आणि म्हणूनच खूप खूप आभारी आहोत निलेशदादा म्हात्रे. असंच प्रेम तुमचं सदैव राहू द्या. अप्रतिम ट्रॉफी, 7 ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून आल्या. आता जाऊया मॅचच्या दिशेने. 66 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे या 36 बॉल मध्ये आणि नक्कीच ऍडव्हेंचर बॉईजने तुम्हाला पुढील वाटचालीसाठी निलेशदादा म्हात्रे शुभेच्छा दिल्या की कायम तुमच्या सोबत ऍडव्हेंचर बॉईजची टीम असणार आहे. निलेशजी म्हात्रे तुमच्यासाठी शुभेच्छा दिल्या. ऍडव्हेंचर बॉईजने कायम तुमच्यासाठी तत्पर राहतील तुमच्या पुढील भावी आयुष्याकरता. सहासष्ट धावा जरी संध्याकाळी मोठ्या वाटू लागल्यानं जर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळला 11चा रिक्वायर रन रेट आहे तो मेंटेन करायचा आहे आणि त्याच पद्धतीने बॅटिंग राहिली तर या धावा चेस होऊ शकतात. चेसिंग पिच अवघड आहे परंतु अशक्य काही नाही आहे. अशक्य अशा गोष्टी शक्य कराव्या लागतील. गावदेवी वाकीपाडा भरपूर वेळा वाट पाहिली या स्पर्धेची. 1 मॅच 2 मॅच जिंकलाय, पहिला राऊंड पराभव झाला अनेक वेळा, परंतु आज अभी नाही तो कभी नाही असे क्षण फार कमी येत आहेत आणि आज असा काही कारनामा करून दाखवावं लागेल की सुपर 4 मध्ये क्वालिफाय व्हायचंय ना तर हा मॅच कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचंय. स्वराज्य स्पोर्ट देखील हाडा पॅकरचा संघ आहे आणि तो देखील त्या ताकदीचा संघ आहे. या संघामध्ये ती चमक धमक दिसून आलाय, तो रिदम
सकाळपासून ठेवलाय, एकही मॅच पराभव झालेला नाही आहे. म्हणून हा संघ देखील डिझर्व करतोय की हा ट्रॉफी घेण्याकरता हा मॅच जिंकला तर सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. रविवारच्या दिवशी हा संघ पाहायला मिळेल. तो संघ गावदेवी वाकीपाडा आहे की स्वराज्य स्पोर्ट चंद्रपाडा हाडा पॅकर हे पाहणार आहोत आपण. जाऊया कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये, करूया बदल. हे प्रेमल स्वभावी गुणा थँक्यू. आणखीन एक गोड बातमी आहे. या दोन्ही संघांपैकी कोणताही संघ जिंकू द्या ही मॅच, त्या संघाकरता 15 टी शर्ट भावेश पुणेकर, रवी वाघमारे, विक्रांत ठक्कर आणि ऍडव्हेंचर बॉईज यांच्या वतीने दिले जाते. मॅच कोणी जिंका त्यांना 15 टी शर्ट आहेत. या आवाज ऐकूया. पालघर जिल्ह्यातील गोड आवाज, प्रत्येकाच्या हृदयावरती अधिराज्य गाजवणारा आवाज, प्रमोदजी शेडगे सर आणि त्यांच्या सोबत असतील आपल्या गावातील गोड आवाज संदीप गावंड सरांचा आवाज ऐकूया. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. अक्षयजी साटम यांचा आवाज कालच्या दिवसापासून ऐकतायत. त्याच समवेत मीराबाईंदरचा आवाज, मनीजी पाटील यांचा आवाज आपण ऐकलात. आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झालेत याच विभागातील आणि भरपूर वर्षांचा ओळखीचा आवाज अर्थातच संदीपजी गावंड सर. वेलकम, गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर, धन्यवाद मानसजी पाटील, अक्षयजी साटम सर. चांगले गोड आवाजाचे धनी या स्पर्धेला लाभलेत. तुषारजी सोनावणे यांचा सुद्धा गोड आवाज तुम्ही कालच्या दिवसामध्ये ऐकला होता. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा तुषारजी सोनावणे या ठिकाणी आपल्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसतील. नवीन नवीन समालोचक आपल्याला या विभागातून तयार होताना दिसतात आणि त्यांचे गोड आवाज आपण ऐकत असतात. आता महत्वपूर्ण मॅचला सुरुवात होतोय. महत्वपूर्ण मॅच फिल्डिंग करताना आपल्याला तुम्ही बघू शकतात. फिल्डिंग करताना या ठिकाणी रुंश 11 गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा टीमला आणि 2 बॅटर आहेत स्वराज्य स्पोर्ट्स चंद्रपाडा टीमचे, रोहित आणि आकाश चव्हाण. पहिलाच बॉल वाईटच्या स्वरूपात, 1 रन ऍड होईल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा स्वरूपात विशू, थोडीशी लाईन अँड लेन, थोडीशी दिशाहीन पाहायला मिळते. विजयी टीमला आपण पाहिलं तर आदरणीय भावेशजी पुणेकर साहेब यांच्याकडून, त्याचप्रमाणे रवी वाघमारे यांच्याकडून आणि विक्रांत ठक्कर आणि ऍडव्हेंचर बॉईज यांच्या माध्यमातून 15 टी शर्ट स्पॉन्सरशिप केले जाणार आहेत. चांगला फटका होता. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त जंटल पुश केलं. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवर 66 धावांचा पाठलाग करायचंय. स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कुणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात, आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. धावा कराव्या लागतील. 1 रन, चिकी सिंगल, स्मार्ट सिंगल पाहायला मिळते. 1 रन मिळेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचले गेले. नुकतंच आदरणीय सन्माननीय निलेजी म्हात्रे साहेब, लेजंड ऑफ क्रिकेट, त्यांच्या माध्यमातून आपण भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेट, एमआरआय बॉलवर चांगलं क्रिकेट खेळलं. त्यांचा स्वागत सन्मान आपण पाहू शकलात. ऍडव्हेंचर बॉईज हे फक्त नाव नाहीये तर क्वालिटी आहे, ब्रँड आहे. चांगली स्पर्धा आणि त्यामध्ये प्रमुख खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 66. नो बॉल दिला गेलाय, म्हणजेच इथून आपण पाहू शकतात 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले गेले. 5 रन्स. अप्रतिम हा बॉल आहे का? यस, डॉट बॉल, गुड डिलिव्हरी. विशू आज प्रभावित केलंय या गोलंदाजाने संदीप गावंड सर. यस, रोहित लगातार जर 3 6 मारतोय तर त्याच्याकरता सुद्धा पारितोषिक लावलं जातंय. विशाल आणि आकाश यांच्याकडून पारितोषिक लागलं जातंय. 300 रुपयाचं, 500 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे 300चा आकडा दिसतोय. इथे 500 रुपयाचं पारितोषिक. फुलटॉस बॉल होता. बॅटचा हलकासा स्पर्श होतोय आणि या ठिकाणी एकच धाव मिळाली. एका धाब्याच्या मध्ये 3 धावसंख्या पुढे सरकली. धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत 6.
पुढचा बॉल गॅप शोधला जातोय, चेंडू जातो लॉंग ऑफ रिझनच्या दिशेने वेगाने. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव पूर्ण केली आणि बघता बघता इथे काही घडलंय आणि अर्थातच 4 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. चौकाराची मदत मिळाली, 4 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या फुलताना दिसते, धावसंख्या वाढताना दिसते. धावसंख्या झाली आहे ती 10. पुढचा बॉल टाकण्याकरता पुन्हा गोलंदाज तयार झालाय. पहिल्या इनिंग मध्ये तितके प्रभाव बॅटिंग करताना झाला नव्हता. आता आकाश चव्हाण अक्कू काहीतरी सल्ला देतोय खेळाडू रोहितला. रोहित लगातार जर 3 6 मारतोय तर विशाल आणि आकाश यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालं या खेळाडू करता. पुन्हा फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस, क्रॅम्प सुद्धा खेळाडूच्या पायामध्ये आलेले दिसून येत आहेत आणि थोडासा हा त्रस्त पण कुठे कुठे बऱ्याचशा खेळाडूंना जाणवतो असतं. कधी कधी काय घडतोय, जे मुबलक पाणी तुम्ही प्राशन करत नसता, ज्यावेळेस सराव तुमचा महत्वाचा असतो त्यावेळेस तुम्ही दुसरीकडे असता. ते सराव क्रिकेटमध्ये फार महत्वाचे आणि सराव केल्यानंतर तुम्ही चांगला परफॉर्मन्स देऊ शकतात. आज सकाळपासून तो 4था मॅच खेळतोय आणि कदाचित तो थोडासा स्ट्रेस या खेळाडूमध्ये दिसून येतोय. प्रमोद सर. हो, डेफिनेटली चांगला आपण उल्लेख केलात. सराव खूप महत्वाचा भाग असतो. तुम्ही किती तास सराव करता यापेक्षा तुम्ही तो कसा सराव करता याला फार महत्वाचा जरूर भाग आपल्याला पाहायला मिळतो. इथे थोडंसं क्रॅम्प जरूर येताना पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये रुपेश गोवारीला आपण पाहिलं होतं. समोरच कुमार निधी मोहन पाटील हिच्या वाढदिवसानिमित्ताने औचित्य साधून आलेली ही स्पर्धा, सर्वांना आवडणारी आणि हवीशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहू शकताय सिंहाचा वाटा, मोलाचं सहकार्य नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद असेल. ज्यांनी या स्पर्धेला दानशूर व्यक्तिमत्व दाखवलंय त्या संपूर्ण आमच्या लाडक्या दानशूर व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख आणि धन्यवाद असेल. समोरच वेगवेगळे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय जयेश गिरत अर्नाळाचा ब्रँड अगदी मात्र काही महिन्यांपूर्वी जर आपण पाहिलं तर तो आपल्यातून निघून गेला आणि एक शोक कळा पसरली क्रिकेट विश्वामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा फलकावर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला जरूर खेळून काढलंय. चांगली फिल्डिंग, एकच ऍक्शन अटेम्प्ट करत असताना तो बॉल एकच ऍक्शन मध्ये फेकला गेला आणि 1 रन अर्जित करत असताना 11 रन. सरासरी चांगली आहे, 66 धावा 6 षटकांमध्ये. म्हणजे ज्या सरासरीने चालायचंय ती सरासरी आता 11 आपल्याला पाहायला मिळते. आता 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये विजयासाठी 55 रनची आवश्यकता असेल. 30 बॉल 55 रन हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि देऊया आपण शक्तीला संधी. हे प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. तुषारजी चोरमुळे आणि आकाश यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. लगातार 3 षटकार ठोकल्यानंतर रोहित या खेळाडूला. वळूया आपण मॅच कडे. षटक क्रमांक 1 समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर 11 धावा बिनबाद नाबाद अशी सुरुवात झाली आणि अर्थातच आता गोलंदाजीमध्ये एखादा बदल पाहायला मिळेल. दिघ्या विशू याचं ते षटक आपण बघितलं. आता दिघ्या हा सुद्धा आजच्या दिवसापासून आज जो खेळ झालाय त्या खेळामध्ये चांगली चमकदार कामगिरी त्यांनी केलंय. मॅन्डोरच्या भूमिकेमध्ये तुषार सोनवणे दिसतंय. सध्या स्वर्गीय जयेश गरत काढू कक्षामध्ये हलक्या हाताने फक्त खेळून काढलाय. एकदा मिळाली मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता परंतु तो कॅरी करू शकला नव्हता या चेंडूला. ओ विकेटचं पतन होत आहे. धावबाच्या स्वरूपात रोहित या खेळाडूला परतावा लागला. बॅटिंग करणाऱ्या टीमला मोठा धक्का, पहिला धक्का आणि नो बॉलचा सुद्धा इशारा. धावबाच्या स्वरूपात विकेट मिळाली.
थँक्यू. या वेळेला आपण पाहतोय संदीप गावण सर, दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. कारण ज्या पद्धतीने सकाळी रोहितने जी बॅटिंग केली होती त्याच बॅटिंगच्या जोरावर तो संघ विजयाची चाहूल निर्माण केली होती, परंतु आता त्याच फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपात बाद केलं आणि इथे कदाचित स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं म्हणजेच धावचित बाद होणं आणि तेच यावेळेला पाहायला मिळतं. कदाचित हा मोठा फटका असू शकतो. एका बाजूला जर आपण बघितलं तर रोहितने सकाळच्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग केली होती, परंतु आता नवीन बॅटर कोण असेल? नवीन बॅटर मैदानाच्या आत अक्कू याला साथ देण्याकरता आलेला आहे. ज्या खेळाडूची आपण चर्चा करूया. आज नीरज केने सुद्धा काळपासून या स्पर्धेमध्ये जोडले गेले. चांगला लेखाजोखा आपल्या समोर ते ठेवत आहेत. न्यू बॅटर इन आकाश. दोन्ही आकाश नावाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. एकंदरीत आजच्या दिवसातील हा शेवटचा मॅच आहे, कारण ह्या मॅच मधून जो संघ जिंकेल तो पुढे जाईल आणि अर्थातच रविवारच्या दिवसामध्ये खेळण्याकरता तो पात्र ठरेल. अतिशय चांगली ही स्पर्धा विभागली गेली. जशी लीग मॅचेस, ख गटातील संघ, एक गाव एक संघ असा फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये आपण बघितलाय. फुलपिच बॉल होता, एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. यावेळी आकाश या खेळाडूचा एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाते आणि धाबा लागले जात आहेत. 15 धाबा, 15. पुढच्या बॉल साठी गोलंदाज आता तयार झालाय. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले. लॉंग ऑन छत्रामध्ये क्षेत्ररक्षक, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा चेंडू आणि पंचांद्वारे व्हाईट बॉलचा इशारा आलाय. मुख्य पंचांद्वारे वाईटचा इशारा. पुढचा बॉल पुन्हा आता हा वाईट बॉल. धावसंख्या वाढते, एक एक धाव फार महत्वाचे आहे हे जाणलंय आणि त्या अनुषंगाने या अतिरिक्त धावा संघाच्या मदतीला पुढे येतील असं वाटतं. 17 रन झालेत. एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च झालेल्या आहेत. 66 धावांचा पाठलाग करताना बॅटची एज घेऊन बॉल निघून जातोय. शॉर्ट लेगला एक रन पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं, कलेक्शन अचूक होऊ शकलं नाही आणि पाहता पाहता धावा मात्र यावेळेला वेगाने येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 20 रन्स. धावा येत आहेत संदीप गावण सर आणि धावा येणे फार गरजेची गोष्ट राहील. सिंगल डबलला महत्व देत आहेत, परंतु ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला की कॉन्सन्ट्रेशन, हे कॉन्सन्ट्रेशन फार महत्वाचं असतं. ज्यावेळेस तुम्ही शॉर्ट सिलेक्शन करता, एकमेकांची साथ लाभली पाहिजे, बॅटरची साथ लाभली पाहिजे नॉन स्ट्राईक इंडच्या, आणि योग्य तो निर्णय घेऊनच त्या धावा पूर्ण करायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला धावा गेल्यानंतर आता गोलंदाजाला गायडन्स केलं जातं, हे सुद्धा व्हायलाच पाहिजे. हो, हा दिलासा दिलाय. कारण धीर हा शब्द जो आहे ना, तो जवळचा मित्र आहे. तो धीर, तो संयम तुम्हाला बाळगावा लागतो. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळले गेले. खूप चांगला फटका तर होता. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला गेला आणि इथून मात्र आपण पाहतायत रुपेश बॅकअप साठी आले होते, परंतु 2 रन्स काही रोखू शकले नाहीत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. स्वराज्य स्पोर्ट्स चंद्रपाडा या टीमची 22 या धावसंख्येवर धावा येत आहे. सेन्सिबल बॅटिंग संदीप गावण सर. आतापर्यंत आपण पाहिलं तर बॉल फेकून झाले ते 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 22 धावा झालेत. जेव्हा शॉर्ट सिलेक्शन तुमचं अप्रतिम असतं ना, त्यावेळेला टायमिंग 3 बॉल झालेत. तीन बॉल झालेत. येस, संघाची धावसंख्या 22 झाली. आता विजयासाठी 44 रनची आवश्यकता आहे. 44 रनची आवश्यकता. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. हाय व्होल्टेज मॅच. स्वराज्य स्पोर्ट चंद्रपाडा की आजच्या दिवसामध्ये रुन्श 11 गावदेवी वाकीपाडा. चांगला बॉल होता, मिस झाले. त्यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त होऊ शकल्या असत्या, परंतु जरूर यष्ट्यांच्या जवळून चेंडू निघून जातोय. डॉट बॉल. अतिरिक्त धावा आता मिळत नाही, तरी सुद्धा आता चर्चा होते आणि ती चर्चा करणं गरजेचं आहे, कारण अक्कू एक अनुभवी खेळाडू आहे. यावेळेला क्रॉस बॅटचा वापर केला होता. यष्टीचित फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन.
थँक्यू सो मच डीजे. संस्थापक चषक 2025 नायगाव मधील मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. आणि उद्याचा दिवस कसा असेल? उद्या आपण ओपन हाल्फ बघणार आहोत. ओपनचे संघ खेळण्याकरता उद्या या मैदानावर येतील, परंतु जे संघ या ठिकाणी येतील ना, त्याने रिपोर्टिंग सुद्धा योग्य वेळी योग्य वेळेनुसार उपस्थिती आपली दर्शवावी. गणेश 11 वालीव विरुद्ध साई श्रद्धा नालासोपारा हा पहिला मॅच असेल आणि त्यांच्याकरता वेळ असेल 10ची वेळ असेल. 10 वाजता बरोबर हा सामना सुरू होईल. गणेश 11 वाईव विरुद्ध साई श्रद्धा नालासोपारा हा पहिला मॅच खुल्या गटातील तुम्ही बघणार आहात याच मैदानावर, ज्याच्यामध्ये नामवंत खेळाडूंचा भरणा असेल. दुसरा मॅच असेल साई सिद्धी आमधेरी वर्सेस अक्षय 11 जुचंद्र असा हा दुसरा मॅच असेल. त्यांची रिपोर्टिंग 10:30ची या ठिकाणी बघणार आहोत. 10:30 वाजता हा संघ इथे उपस्थित झाला पाहिजे. तिसरा मॅच श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स गोखिवरे वर्सेस ख्रिस 11 मीरा रोड यांची रिपोर्टिंग टाइम 11चा आहे. पुढे चर्चा आपण करूया. उर्वरित जे संघ आहे त्या संघाची चर्चा आपण करणार आहोत. मॅचला सुरुवात होत आहे. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या आता पुढे सरकते. 23 धावा झालेत. अप्रतिम चांगला फटका बिटवीन द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंगचा स्टँडर्ड पहा, अप्रतिम पाहायला मिळतोय. ग्रेट फिल्डिंग. संघाची धावसंख्या 24. विजयासाठी अजून सुद्धा 42 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉल मध्ये स्वराज्य स्पोर्ट्स चंद्रपाडा या टीमला जवळजवळ 42 रनची आवश्यकता आहे. 24 धावा झालेत. 24 बॉल 42. 24 मध्ये 42ची गरज आहे. आता उद्याचा आणखीन जे संघ आहे त्यांची सुद्धा आपण चर्चा करूया. उद्याच्या दिवसामध्ये मनोज डोंगरी चंद्रपाडा विरुद्ध एकता बॉईज विरार असा संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल आणि त्यांचं रिपोर्टिंग टाइम आहे ठीक 12 वाजता. 12 वाजता त्या संघाने आपली उपस्थिती दर्शवावी. त्याच्यानंतर पुढचा मॅच उद्याच्या दिवसामध्ये जो असेल आई बारुंडा माऊली संघ विरार वर्सेस पॉवर 11 मीरा रोड या दोन संघादरम्यान असेल. दोन्ही संघांनी जी उपस्थिती दर्शवायची आहे ती वेळ आहे 12:30ची. त्याच्यानंतर जय लसावीर नालासोपारा वर्सेस निधी स्पोर्ट चंद्रपाडा हा संघ सुद्धा ठीक वेळेवर या ठिकाणी पोहोचेल, यात काही शंका नाही. या उद्याच्या लढती झाल्यात. आता सुरू असलेल्या स्कोअर बोर्डची चर्चा आपण करूया. पहिली 2 षटकं ज्यावेळेस संपली ना त्यावेळेस धावसंख्या 2 गडी बाद 24 आहे आणि बॅटिंग करणारा जो पहिल्या इनिंगचा संघ होता रुंश 11 गावदेवी वाकीपाडा त्या संघाची धावसंख्या 3 गडी बाद 22च होती. नाबाद 22 होती. अर्थातच थोडेसे 2 धाब्याने पुढे आहे हा संघ. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय विशू दुसरे षटक टाकण्याकरता. व्यक्तिगत दुसरं आणि सांघिक तिसरं. डिक्लेरेशन झोन 1च धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या आता पुढे जाते. धावफळकावर धाबा लागल्या जातात त्या 25 धाबा आवश्यकता आहे धावसंख्येची. आज सकाळपासून पहिल्या मॅच मध्ये पराभव हाती आल्यानंतर मागे वळून बघितलं नाही रुंश 11 गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा या टीमने. दुसऱ्या बाजूला स्वराज्य 11 चंद्रपाडा संघ हा सुद्धा चांगली कामगिरी करतोय, कारण गायडन्स त्यांच्या पाठीशी आहे आकाश चव्हाण या खेळाडूचं. गोलंदाज तयार. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. खबर क्षेत्रामध्ये खेळायचा होता. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एकदा मिळाली. दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करत नाही हे खेळाडू. 1च धाव. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. याच बरोबर एका धाब्याची धावसंख्या झाली आहे ती 26 धाबा. चांगलं टॅलेंट चांगलं तंत्र गोलंदाजीचं या वेळेला पाहायला मिळालं आणि विशेषतः आज फिल्डिंग करणाऱ्या टीमचे चांगले खेळाडू पाहायला मिळाले, ज्याच्यामध्ये कुणाल मडके, महेश पाटील, तदनंतर अनिकेत भोमटे. आज सर्वाधिक जास्त धाबा जर कुठल्या खेळाडूच्या नावावर असतील तर तो खेळाडू आहे अनिकेत भोमटे. पुढचा बॉल करता गोलंदाज तयार झालाय. थोडासा शॉर्ट बॉल होता, लेग स्टंपच्या दिशेने मारा होता. 1च धाव मिळाली. दुसरी धाव घेता आता बॅटरला परत जावं लागेल. विकेटचं पतन होतंय. विशाल हा खेळाडू बाद होतोय. 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफळकावर जर आपण बघितली तर सध्याची स्थिती आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा. 27 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. आयोजन आहे हो भारी आमच्या ॲडव्हेंचर
थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 27 धावा झालेत आणि 2 महत्वपूर्ण फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. हा मोठा चिंतेचा विषय यावेळेला डगआउटमध्ये स्वर्गीय जयेश गरत खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतोय. रनआउट होणं म्हणजे थोडीफार कुठेतरी डोकेदुखी वाढली गेले, परंतु प्रतिस्पर्धी संघाचा फिल्डिंगचा स्टँडर्ड जो आहे तो कंटिन्यूस सातत्य आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट फिल्डिंग बाय रुपेश. संघाची धावसंख्या 27, विजयासाठी 39 ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाज विशू कंटिन्यूस गोलंदाजी करतोय. चांगला बॉल, पायावर जाऊन चेंडू आदळला आणि डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. वेगेबरोबर नियंत्रण बरोबर लयबद्धता, अचूकता, भेदकता आणि एकाग्रता. मॅग्निफिसंट बॉलिंग. अप्रतिम चांगला फटका आहे. ऑफ ड्राईव्ह खेळला गेलाय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. पुन्हा एकदा मात्र आकाश चव्हाणचा कॉल चेंडूकडे पाहत आहेत. कॉलिंग मात्र यावेळेला थोडीफार चुकीचं पाहायला मिळालं होतं. आतापर्यंत 2 रन्स येत आहेत आणि संघाची धावसंख्या 29. सामना रफ अँड टफ पाहायला मिळतोय दोन टीमच्या दरम्यान. स्वराज्य स्पोर्ट चंद्रपाडा वर्सेस एका साईडला रुंश 11 गावदेवी वाकीपाडा. कोणता संघ क्वालिफाय होईल त्या संघाला मात्र आपण पाहतायत आदरणीय भावीजी पुणेकर या स्पर्धेचे सर्व पाहायला मिळत आहेत. त्यानंतर रवी वाघमारे, विक्रांत ठक्कर आणि ॲडव्हेंचर बॉयज चंद्रपाड्याच्या संपूर्ण टीमकडून 15 टी-शर्ट्स यावेळेला स्पॉन्सरशिप केली जातील. चांगला बॉल, परफेक्ट डिलिव्हरी. फलंदाज यावेळेला बाद होताना पाहायला मिळेल. बॅक टू द डगआउट. मिस्टर मोनिश गॉन. थँक्यू. संघाची धावसंख्या झालेली आहे 29. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं 37 धावेंची आवश्यकता आहे. रवी, 37 धावेंची आवश्यकता. आदरणीय म्हस्के साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. धरम जसा मैदानाच्या आतमध्ये आलाय तसं मस्ते साहेब लगेचच खुश झालेत आणि त्याच्याकरता पारितोषिक लावलंय. लगातार 3 षटकार जर धरम भोईर या बॅटरने टोकलेत तर नायगाव पोलीस स्टेशनचे आदरणीय पोलीस अधिकारी कर्मचारी मस्ते साहेब अझर मस्ते साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूला जाहीर झालंय. आणि मला अशी माहिती मिळते अक्षयजी साटम यांच्याकडून की धरम भोईर हा त्यांचा आवडता खेळाडू आहे. धरम भोईर याच्याकरता पारितोषिक आहे. उजव्या बाजूला तुम्ही बघतायत आदरणीय अशोक लामटे साहेबांना. 37 धावांचं लक्ष्य. आज कैलासजी या वेळेला मॅचचा आनंद घेत असताना ते सुद्धा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. दिग्या दुसऱ्या बाजूला अशोक लामटे साहेब सुद्धा पारितोषिक लावत आहेत. लगातार 3 षटकारांकरता धरम भोईर याच्यासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक अशोक लामटे साहेबांकडून आणि मस्ते साहेबांकडून लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल धरम भोईर या खेळाडूला. धावसंख्येत काय बदल झालाय तो बघूया, कारण रिक्वायर्ड रन रेट प्रत्येक चेंडू मागे वाढला गेलाय. 6 षटकांचा मॅच आहे. सध्याची स्थिती आपण बघतोय 32 धावा धावपळकावर आहेत. 34 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. परंतु एका साईडला आकाशने जबरदस्त आक्कोने बॅटिंग केले गेले. सेन्सिबल बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. व्ही फॅक्टर मध्ये खेळलेत. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना सिंगल मी इथे सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले. तिसऱ्या रन साठी कॉलिंग आहे आणि परिपूर्णता आपल्याला पाहायला मिळेल. हा दबाव प्रतिस्पर्धी संघावर टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि हे बेस्ट अँड बेटर आतापर्यंत रणनीती गेम प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्वराज्य स्पोर्ट चंद्रपाडा टीम जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर. संदीप गावण सर, इथून दबाव टाकला गेलाय. सिंगल डबलला महत्व दिलंय. क्रिकेट मधील बेसिक काय आहे हे अक्कू यावेळेला आणि विशाल धरम यावेळेला जरूर जाणताना पाहायला मिळतोय. फॅब्युलस क्रिकेट. चांगलं क्रिकेट आणि त्यांना तसंच करावं लागेल. सध्या चेंडूवर बारकाईने निरीक्षण करून त्या चेंडूला खेळावं लागेल. ठीक आहे, पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉल क्रमांक 3. विजयासाठी 31 ची आवश्यकता.
हलक्याशा हाताने सॉफ्ट हँडचा जरूर वापर केला गेला, नरम हाताने खेळला होता. आता फार वेगाने आलेत, परंतु इथून विकेट मिळेल का? रवी वाघमारे त्या ठिकाणी सांगतायत नॉट आउट. शार्प नजर होती, नशिबाने साथ जरूर दिले गेले, परंतु इथे शार्प माइंडेड. क्या बात है, 3 रनआउट झालेत. हा सुद्धा एक इतिहास आपल्याला पाहायला मिळतोय. एकत्रित आता एकमेकांवर त्या ठिकाणी विचारपूस करतायत, चर्चा करतायत की तुझ्या चुकीमुळे मी बाद झालोय, परंतु खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये या घडामोडी होत असत आणि त्या विसरून नव्याने आपल्याला त्या खेळाची सुरुवात करावी लागते. नक्कीच चर्चा म्हणण्यापेक्षा संदीप गावण सर पोलीस दलातील कार्यरत सुद्धा कर्तव्य दक्ष आहेत, म्हणजेच इथे आरोप आणि प्रत्यारोप दोन्ही मात्र करत असताना पाहायला मिळत आहेत. आवडता खेळाडू आता बाद झालाय अझर मस्त साहेबांचा आणि अशोक लामटे साहेबांचा. विकेट आपण बघूया. एकंदरीत बाद झालेले खेळाडू आहेत ते 5 गडी बाद सध्याची स्थिती आहे. 37 धाबा जिंकण्याकरता इक्वेशन आणि सिच्युएशनचा जर विचार केला तर अजून 29 धाबा पाहिजेत या मॅचला जिंकण्याकरता. 29 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 15 बॉल. 15 चेंडूंमध्ये पाहिजेत 29. आणि आताची स्थिती काय असेल? आता आदरणीय सन्माननीय निलेश म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेत, ही जे बक्षिसं तुम्ही बघतायत उजव्या बाजूला ट्रॉफीज बघतायत ते त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता दिलेले आहेत आणि त्यांच्याकडून हे पारितोषिक जाहीर झाले. प्रत्येक षटकारासाठी सोहेलला 500 रुपयाचं पारितोषिक. सोहल टीमचा हल करायचं म्हणजेच अभी कुछ करना है. सोहल नावाचा खेळाडू आहे आणि त्याला या ठिकाणी वापसी करावी लागेल. धावसंख्या धाव फलकावर 37 धाबा 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 29 धावेची आवश्यकता. मेहनत संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळत नाही. इथे मेहनत करावी लागेल बॅटरला. सध्या सोहल स्ट्रायकिंग कडे अंडरआर्म क्रिकेट त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये गाजवलंय. ओ वॉट बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू टाकला गेला या षटकामध्ये दिघा याच्याद्वारे आणि यानंतर थोडासा दबाव आणखीन वाढलाय प्रमोदजी. हो डेफिनेटली दिघ्याने जी गोलंदाजी केले, परफेक्ट फलंदाजाचा तो बॅटिंग स्टान्स पाहतो, त्याची खेळण्याची पद्धत काय आहे या सर्व काही गोष्टींचा मनकवडा ओळखतो आणि त्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी करताना विलक्षण कामगिरी करतोय, आपल्या बोटांतील जादू दाखवतोय. पुढचा बॉल ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू आहे. जशी स्तुती केली तसं नंतर मात्र नियंत्रण त्याचं सुटलं. कधी कधी व्हेरिएशन करतायत, बदल करतायत, अतिरिक्त धाब्याची नोंद झाली. पुढचा बॉल ओहो व्हॉट बॉल ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकलाय आणि बॅटरला तिथेच खेळपट्टीवर थांबवलं गेलंय. 5 बॉलची समाप्ती झाली. धावसंख्या धाव फलकावर 38 धाबा. अजून जिंकण्याकरता 28 धाब्यांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 28 ची गरज. एज अँड ड्रॉप. हा झेल ड्रॉप झालाय. षटकाची झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. प्रत्युत्तरादाखल स्वराज्य स्पोर्ट चंद्रपाडा संघ 66 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना त्यांची धावसंख्या झाली आहे ती 38 धाबा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 28 धाबेची आवश्यकता. 12 मध्ये पाहिजेत 28. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अतिशय चांगला दर्जेदार आयोजन आणि त्यामध्ये स्पर्धेचं टायटल आहे द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2025. अतिशय देखणं आणि नेत्रदीपक असं आयोजन, नियोजन, डोळ्याचं पारणं फिटणारं हे आयोजन भावेश पुणेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मानाचा सलाम असेल. यावेळेला कंपॅरिझन केलं तर प्रतिस्पर्धी संघ पुढे होता. 47 धावा. विकेटच्या बाबतीत 2च विकेट्स फक्त त्या ठिकाणी डाऊन झाले होते आणि इथे कंपॅरिझन करताना बॅटिंग करताना आता 38 वर 5 धक्के बसले गेलेत, म्हणजे प्लस पॉइंट जर आपण पाहिला तर या वेळेला प्रतिस्पर्धी संघ रुंश 11 अर्थातच गावदेवी वाकीपाडा या संघाच्या बाजूने 4 षटकांपर्यंत पुढे आहेत. आता इथून 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 28. 12 बॉल 28 रन. 14च्या करंट रन रेटने आता आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत. रुपेशच्या गोलंदाजीवर रुपेश आत्मविश्वास
दर्शवतोय. परंतु आता अक्कोला 3 विकेट गेल्यानंतर रनआउट, ते विचार सोडून आता मात्र मला या मॅच मध्ये काय करायचंय हा विचार करावा लागेल. कारण झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. कारण सतत जर तुम्ही भूतकाळ डोक्यामध्ये ठेवला तर येणारा वर्तमान काळ हा सुद्धा खराब जातो आणि हे सत्य आहे. माइंडसेट काय असेल? 12 बॉल 28. या बॉलला आपण पाहिलं तर रीड केलं होतं, सोडून दिलं होतं, लेफ्ट केलं आणि यस, 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात मिळेल. संघाची धाव संख्या 39. काय म्हणतील संदीप गावण सर या मॅच विषयी? ह्या जर अतिरिक्त धावा मिळाल्या तर मग ती मदत होईल या मॅचला जिंकण्याकरता. रुपेश पुन्हा एकदा या बॉलला पुन्हा एकदा लेफ्ट केलाय, कंट्रोल, संयम बाळगलाय अक्कोने. कारण बॅट या वेळेला फिरवण्याची शैली त्याच्याकडे आहे, खूप मोठे प्रहार करू शकतो. परंतु आता खांद्यावर हात दिलाय, दिलासा देतोय अनिकेत बोमटे की रुपेश तुझी ही लाईन अँड लेंथ नाहीये, घाबरू नको, चांगली गोलंदाजी कर, अजून सुद्धा मॅच आपल्याकडे आहे. 40 रन, 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. 26 धावांची अजून सुद्धा आवश्यकता. या बॉलला ऑन साईडला जरूर खेळले गेलाय, परंतु फिल्डर येत आहेत. हा झेल खूप महत्वपूर्ण. कॅचेस विन द मॅचेस. अक्कूला परतावं लागेल. प्रेशर ऑफ सिच्युएशन मध्ये मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडासा रिलीज, प्रेशर करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अंगलट आला. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. हे प्रेमल स्वभावी गुणाचा हे चंद्रपडा गावची शान. प्रेमल स्वभावी थँक्यू. 40 रन झालेत आणि जशी विकेट गेली तुषार सोनवणे यांच्यावर कॅमेरा फिरवला गेला आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक खुशी पाहायला मिळते. मेंटॉर आहेत. आता 6 गडी बाद झालेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 40. म्हणजेच 6 गडी बाद झाले तर संकट पूर्णतः कोसळलीत प्रत्युत्तर देणाऱ्या स्वराज्य स्पोर्ट चंद्रपाडा या संघावर 66 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि पाठला करत असताना सध्याची स्थिती खूपच नाजूक दिसते. 6 गडी बाद झालेत. आणखीन एखादी जर विकेट मिळाली तर मग दबाव जो आहे ना त्याही पेक्षा जास्त दबाव वाढू शकतोय. हा दबाव ह्या शब्दाला क्रिकेटच्या मैदानामध्ये थारा नाही, कुठेतरी कोपऱ्याला हा शब्द नेऊन ठेवायला पाहिजे. आत्मविश्वास नावाचा मित्र ज्यावेळेस तुमच्या जवळ असेल ना तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करणार नाही. येस, डेफिनेटली संदीप गावण सर. संघाची धावसंख्या 40 झाले. आता इथून लेफ्ट हँड बॅटर अक्षय पाहायला मिळत आहेत. अक्षयला काहीतरी करावं लागेल. डू ऑर डाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तू मैं ह्या वेळेला पुन्हा एकदा पाहू शकाल तो तालमेल पाहायला मिळत नाहीये. रुपेशने कमबॅक केलाय. तो कमबॅक का केला? संदीप गावण सर ज्या वेळेला 2 वाईड आले, अनिकेत भोमटे गेला, खांद्यावर हात टाकला, सांगितला धीर सोडू नको. धीर हा जवळजवळ सर्वात जवळचा मित्र आहे हे दर्शवून दिलं. यस, आणि त्या अनुषंगाने आता चांगली लाईन आणि लेंथ मेंटेन करतायत रुपेश मोरे. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळले गेले आणि फिल्डर येत आहेत. 7 विकेट डाऊन. सेलिब्रेशन टाइम. फलंदाज बाद गॉन. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कृपया करून स्वर्गीय जयेश गिरत खेळाडू कक्ष रुंश 11 गावदेवी वाकेबाडा टीम आपले खेळाडू आपल्या खेळाडू कक्षामध्येच बसा. कारण या स्पर्धेचं दुसरं नाव आहे शिस्तबद्ध, डिसिप्लिन. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. अन्यथा 3 धावांचं पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात पाहिलंय, जिंकून सुद्धा मात्र पॅनलाइजने हरलेले आहे संघ, हे आपण पाहिलंय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. स्वतः भावेशजी पुणेकर सकाळपासून या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होताना 1.5 ते 2 महिने अगोदरच तयारीला ऍडव्हेंचर बॉईज लागले आणि फॅमिलीला वेळ कमी, मैदानाला वेळ जास्त. 15 टी शर्ट. 9:30 उद्याच्या दिवसात रिपोर्टिंग असेल. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओपन गट आपण उद्या अनुभवणार आहोत. तारे सितारे टेनिस बॉल क्रिकेटचे जे आज सुद्धा अंडरआर्म क्रिकेटला विसरलेले नाहीयेत. गणेश 11 वाली वर्सेस साई श्रद्धा नालासोपारा, साई सिद्धी अंधेरी वर्सेस अक्षय 11 जुचंद्र. हा दुसरा सामना. सॉफ्ट हँडचा वापर केला होता परंतु इथून 1 रन मिळेल.
फक्त शेवटची जोडी मैदानात. संघाची धावसंख्या 41. विजयासाठी 25 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 8. आता मोठे या फटके मारावे लागतील. धावा होतील का? मोठे फटके तर खेळावेच लागतील. आणि सोहेलने जर षटकार ठोकला तर निलेश म्हात्रे साहेबांकडून 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी मिळेल त्या खेळाडूला. भावेश पुणेकर साहेबांकडून सुद्धा 500 रुपये मिळतील. इनसाइड आउट करून खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. याच बरोबर ह्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत चेंडू टाकून झालेत 5. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू टाकावा लागेल रुपेश मोरे या खेळाडूला. 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये जिंकण्याकरता इक्वेशन सिच्युएशन आपण बघूया. 25 धाबांची गरज आहे. 7 चेंडू 25 धाबा, 25 धाबा 7 चेंडूत. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 66 धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्वराज्य स्पोर्ट चंद्रपाडा टीमची धावसंख्या धाव फळकावर लागली आहे ती 41. आता 25 धावा पाहिजेत 6 चेंडूत. 6 चेंडू आणि 25 धावा. थँक्यू. वेलकम बॅक. 6 बॉल आणि विजयासाठी 25 रनची आवश्यकता आहे. मोठे फटके प्रहार करावे लागतील. सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवावं लागेल. तो कॉन्फिडन्स लेवल जरूर पाहायला मिळेल का? संदीप गावण सर, कोण म्हणतं की फलंदाजामध्ये फक्त भागीदारी व्हायला हवी, गोलंदाजीमध्ये सुद्धा भागीदारी व्हायला हवी? धन्यवाद मस्के साहेब, आपण आज अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद. मसे साहेब, अशोक लामटे साहेब, त्याच्यानंतर कथाळ साहेब, अमर पवार, गणेश गावंडे, सर्वांचेच आम्ही मनापासून आभार मानतोय. इथून रजा घेतोय. चांगला वेळ तुम्ही या ठिकाणी दिलात या स्पर्धेकरता. 6-25. चांगला बॉल ऑन ड्राईव्ह. मनगडाचा चांगला वापर. एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी रवी फेकी करतायत. जोराने फेकी केली होती. डायरेक्ट ट्वीट करण्याचा इरादा. 3 रन. अजून सुद्धा उमेद जागी आहे. आशा निर्माण करतायत जिंकण्याच्या. या 3 धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44. 44. बॉल आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 22. सर्व जे प्रेक्षक राजा मैदानाच्या आत आहेत कॉमेंट्री बॉक्सच्या समोर थोडस बाजूला बा. पुढचा बॉल फुलपिच बॉल, व्हाईट बॉलचा इशारा आलाय मुख्य पंचांद्वारे. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या यावेळेला पोहोचली आहे 45-45. 45 धावा 45. यावेळेला हा बॉल जर आपण पाहिला तर अगदी नो बॉल रेषेच्या पुढे होता. 2 रन्स तर मिळत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 47-47. विजयासाठी 19 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 19 धावा बनवण्याकरता तर संघर्ष आहे, परंतु मोठे फटके येतील काय? षटकारांचीच आतषबाजी करावी लागेल. हवाई सफर केल्यानंतरच हे सर्व काही शक्य आहे. आणि सोहेल यांनी हा जर कारनामा केला तर मग इतिहास या मैदानावर रचला जाईल. कारण 4 बॉल शिल्लक आहे. 4 मध्ये पाहिजेत 19. 4 मध्ये आम्ही 24 बघितलेत. 19 धावा होतील काय? शेवटची जोडी मैदानाच्या आत. तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय मिस्टर मंगेश. वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. व्हाईट बॉल. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 48. 18 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. सामना ऑन आहे. एक मोठा फटका आला तर कदाचित यावेळेला प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढण्याची दाट शक्यता आहे. परंतु मंगेशला धीर देण्यासाठी कुणाल मडके स्वतः येतोय बाउंड्री लाईन वरून आणि सांगतोय की धीर सोडू नको, चांगली गोलंदाजी कर, विजय आपलाच आहे. चांगला बॉल होता. यावेळेला सॉफ्ट डिसमिसल, ऑल आउट आणि विजय होत असताना संघ पाहायला मिळतोय रुंश 11 गावदेवी वाकीपाडा. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक स्वराज्य स्पोर्ट चंद्रपाडा. रविवारच्या दिवसामध्ये अगदी 2 वाजता आपण या ठिकाणी यायचं आहे. 2 वाजता आपण रिपोर्टिंग करा. बाबीजी पुणेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं बिगुल कालपासून वाजलं आणि अतिशय दमदार आणि शानदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर रुपेश मोरे ठरतायत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रुपेश मोरे. आपण या प्रेझेंटेशन बॉक्स जॉईन करायचंय. सचिन राणे विद्यमान पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. कुमारी निधी मोहन पाटील हिच्या वाढदिवसानिमित्ताने आपण पाहतायत या स्पर्धेचं बिगुल वाजलंय. आयुष्यातील नवीन वर्षे सुख समाधान व समृद्धी ने भरलेलं जावो हीच मनस्वी शुभकामना या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा औचित्य साधून आलेली आपल्याला